सासरहून मुलगी माहेरी येते तेव्हा ती फक्त तिचे कपडे घेऊन येते. पण माहेरून सासरी निघताना आई तिच्यासाठी सगळं जगच पॅक करून देते. हे घेऊन जा बाई, ते घेऊन जा. उपवासाच्या दिवशी तुला खायला लागेल. जावयांनाही करून खाऊ घाल. असं म्हणताना ती फक्त खाणं देत नाही, तर ती तिचं प्रेम, काळजी, माया सगळंच पॅक करून देत असते. हो की नाही? नमस्कार मेरे प्यारे फॉलोअर्स, मी प्राजक्ता. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर मला उद्या निघायचं आहे आणि उद्या निघायची तयारी आजच चालली. आजच मम्मीने मला जे काही तिने बनवलं होतं उन्हाळ्यात ते सगळं पॅक करून दिलं. आज भावाचा उपवास होता आणि ते मम्मीने भगर साबुदाण्याचे थालीपीठ त्याला बनवून द्यायचे होते. पण सकाळपासून लाईट गेलेली होती. म्हणून तिने पाट्या वरवंट्यावर वाटून सगळं बनवलं. गावाकडे किती ऑप्शन असतं ना, लाईट जरी नाही तरी पाटा वरवंट्यावर आपण वाटून जे काही बनवायचं ते बनवू शकतो. शहराकडे काहीच असं ऑप्शन नसतं. हो की नाही? सिम्बा बघा कसा झोपलाय. ओ सॉरी, सिम्बा नाही, क्रिशू. सिम्बा तर कल्याणला आहे, हा तर क्रिशू आहे. क्रिशू बघा कसा इथे जिन्यात झोपलाय. त्याला इथे गार वाटतंय, गरम होत असेल ना, तर म्हणून इथे झोपलाय. रात्री आम्ही जेवणानंतर वॉकला गेलो, तेव्हा तिथे एक झाड बघितलं. एका घरावर बाल्कनीवर अक्षरशः ते झाड पूर्ण वाकलेलं होतं आणि पूर्ण कैऱ्यांनी भरलंय. म्हणजे बाल्कनीमध्ये बसल्या-बसल्या पण आपण त्या कैरी तोडून खाऊ शकतो. इतकं सुंदर त्या कैऱ्या दिसतायत लांबूनच, अशा खाव्याशा वाटतायत. त्यानंतर अचानक खूप जास्त विजा चमकायला लागल्या. असं वाटत होतं पाऊस होईल का काय? आम्ही लगेच घरी निघून आलो. खूप विजा चमकायला लागल्या, ढगाचा कडकडाट व्हायला लागला म्हणून आम्ही लगेच घरी निघून आलो. तर असा होता आजचा माझा मिनी डे. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय.